नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2026 संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले बघा की 9 जानेवारी 2026 ला एक GR जाहीर झाला, ज्यामध्ये सांगितलं की नेमकी परीक्षा कोण घेणार आहे। बघा, TCS घेणार की IBPS घेणार की MPSC घेणार, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तसंच नेमक्या कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। बघा की महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय जे काही नवी मुंबई आहे याच्या अंतर्गत जे काही 9 जानेवारी 2026 ला आलेला हा GR आहे, ज्यामध्ये विषय होता राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत। म्हणजे काय, गट क आणि गट ड जे आहेत हे दोन्ही पद काय या ठिकाणी पद भरती होणार आहे, ही महत्त्वाची पहिली बाब लक्षात ठेवायची। बघा, तत्पूर्वी नगर परिषद इतर परीक्षांमध्ये असणारा स्वच्छता निरीक्षक पदाची तांत्रिक घटकाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप वर उपलब्ध आहे। बघा, बॅच विषयी अधिक माहितीसाठी हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। तसेच वैयक्तिक टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे। बघा, आता मूळ मुद्दा की विषय कोणता होता की गट क आणि ड मधील रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत जो काही शासनाचा 150 दिवसाचा कार्यक्रम होता, या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 75,000 जागांची जी पद भरती होणार होती, त्यामध्ये नगर परिषदची पद भरती होणार आहे। ज्यामध्ये जागांचा आपण विचार केला तर 3,000पेक्षा जास्त जागा काय नगर परिषद अंतर्गत भरल्या जाणार, हे पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। बघा, त्यानंतर पुढचं याच्यासाठी गट क लक्षात घ्या, जे काही अराजपत्रित जे काही पद आहेत ज्यामध्ये गट क गट ड संवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पद सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात। म्हणजे काय, हे पद कोण आहे, ही सरळ सेवा भरणार काय आहे, हे सरळ सेवा जी आहे तर सरळ सेवा मार्फत काय ही पद भरती प्रक्रिया घेतली जाईल, ज्यामध्ये जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय पद भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समिती काय गठीत करण्यात आली आहे। म्हणजे जिल्हा निवड जी समिती आहे ही सुद्धा इथं गठीत झालेली आहे, म्हणजे भरती प्रक्रिया लवकरच प्रारंभ होईल। बघा, आता मूळ मुद्दा की जे काही वित्त विभाग नगर परिषद हे जे पद आहे या पदामध्ये जी काही परीक्षा आहे, बघा याच्यामध्ये दिलेलं की 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील पदे सरळ सेवे भरतीसाठी शासनाने स्पर्धा परीक्षा लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा TCS लक्षात घ्या, कोण एक तर TCS टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपनीची निवड केलेली आहे। बघा, कोणती TCS आणि IBPS जे तर या IBPS ची काय निवड इथं करण्यात आलेली आहे। आपण जर नगर परिषदेचे पद जर बघितले की IBPS अंतर्गत जे काही नगर गृह रचना जे पद आहेत, जे इंजिनिअरिंग जे काही तांत्रिक पद आहेत, इंजिनिअर वाल्यांचे जे पद आहेत हे पद IBPS मध्ये मागच्या सध्या घेतलेले आहेत। तर बाकीचे पद आहेत तर काही पद जे आहेत तर स्वच्छता निरीक्षक इतर पद हे पद काय TCS मार्फत भरल्या जातील। म्हणजे काय निवड केलेली आहे, जो की उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असं नमूद करण्यात आले। बघा काय केलंय, एका कंपनीची निवड करायची असं नमूद करण्यात आले। एक तर काय TCS घेईल किंवा IBPS घेईल, दोन्ही मध्ये काही हे नाही, परंतु आतापासून आपण काय योग्य प्रकारे अभ्यास करून तयार असणं गरजेचं आहे। बघा, बाकी ते महत्वाचं संपूर्ण अपडेट टेलिग्रामवर सुद्धा टाकलेले। बघा कधीच आहे तर यामध्ये जास्तीत जास्त बघा कारवाई जी आहे की गटपत्राच्या कार्यक्रमात सरळ सेवा पद भरती कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे, ज्यामुळे प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात ठेवून गट क ड स्थायी रिक्त पद भरती प्रक्रिया काय लवकरात लवकर राबवणं आणि याची काय कार्यवाही बघा जे काही नगर परिषद नगर पंचायतीची कारवाई करणं लवकरात लवकर अपेक्षित आहे, हे सुद्धा महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे। महत्वाची बाब, वृत्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करायची आणि त्यांचे समायोजन सामंजस्य करार तात्काळ करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात होते। बघा, कळवण्यात आलं होतं म्हणजे काय गठीत झाली, गठीत झाल्यानंतर लवकर एकाची निवड करा आणि लगेच जाहिरात प्रसिद्ध करा, अशा प्रकारचं काय याची अहवाल इथं निर्देशन दिलेले आहेत। बघा, त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल संचालनाने अद्याप प्राप्त झालेला नाही। म्हणजे त्यांनी सांगितलं वेळापत्रक जे सामंजस्य करार आहे अजून तो प्राप्त झाला नाही की TCS परीक्षा घेत आहे की IBPS घेत आहे हे अजून झालं नाही, परंतु हे लवकर लवकर करा असं याच्यामध्ये नमूद करण्यात आले। बघा, माहिती सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजता आढावा बैठक दृकश्राव्य व्हिडिओ कॉन्फरन्स आभासी संवाद जो आहे तो काय आयोजित करण्यात आली आहे। तर सदर बैठकीत काय माननीय व्यवस्थित व्यक्तिशा उपस्थित राहावे। बघा, असं इथे काय सांगण्यात आले, लिंक दिली शांताराम गोसाई। म्हणजे लक्षात घ्या की 12 जानेवारी बघा
12 जानेवारी 2026 ला काय आढावा बैठक होईल. आढावा बैठक झाली की जवळपास किती 31 जानेवारी पर्यंत आपल्याला माहिती आहे 31 जानेवारी पर्यंत काय आचारसंहिता जो काही निवड प्रक्रिया आहे हे संपूर्ण 31 जानेवारी पर्यंत नंतर पार पडेल. म्हणजे फेब्रुवारी नंतर लक्ष घ्या फेब्रुवारी मार्च मध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे. नगर परिषदेची काय जाहिरात येणं अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून आतापासून योग्य त्या पद्धतीने आपण काय अभ्यासाला तयार असणं गरजेचं आहे. बघा की मागच्या ज्यावेळेस नगर परिषदेने सांगितलं होतं की 29 बघा की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करणारे असं लांबत 2026 उजाळलं. 25 गेलं 26 उजाळलं हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. परंतु यावर्षी नव्यानं पहिली जाहिरात म्हणजे कोणती तर नगर परिषद जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. बघा किती जागा आहेत गट क मध्ये 2151 जागा आणि गट ड मध्ये किती 987 जागा. अशा प्रकारच्या जागा सुद्धा इथं महत्वाच्या आहेत. बघा एकंदरीत इतर जागाचं आपण बघितलं की आयबीपीएस मध्ये घेतले तर कोणती पदे घेतल्या जातील ज्यामध्ये स्थापत्य अभियंता आहे, विद्युत अभियंता आहे, संगणक अभियंता आहे. त्यानंतर पुढचं लेखा परीक्षक आहे. हे कोणते पद हे जे पद आहेत हे पद काय आयबीपीएस अंतर्गत घेण्याची काय शक्यता आहे. बघा निवड झाली तर आयबीपीएस मार्फत हे पद भरले जातील. त्यानंतर दुसरे जे पद आहेत की याच्यामध्ये भरले जाणारे कोणते जे की टीसीएस मार्फत भरले तर टीसीएस मध्ये पाणी पुरवठा, जलनिस्सारणे, कर निर्धारक प्रशासकीय आहे. त्यानंतर अग्निशमन सेवा आहे, स्वच्छता निरीक्षक हे पद काय टीसीएस मार्फत भरल्याची काय शक्यता आहे. म्हणजे काय टीसीएस हे पेपर घेतील अशी एक दाट शक्यता वर्तवली जात आहे. बघा महत्वाचं म्हणजे स्वच्छता निरीक्षक जे पद आहे बघा स्वच्छता निरीक्षक जे पद आहे स्वच्छता निरीक्षक पदाचे एकूण पद जर आपण बघितले तर एकूण पद किती होते एकूण पद इथं 5886 एवढे पद आहेत. अ ब क श्रेणीमध्ये असणारे कार्यरत पद फक्त आणि फक्त किती येतं 3977 एवढे पद काय इथं येतं. आणि एकूण जर आपण इथं बघितलं तर एकूण रिक्त पद किती येतं जवळपास 282 पद रिक्त आहेत. बघा किती इथं एकूण 282 पद काय रिक्त आहेत. कोणते एकूण 282 पद स्वच्छता निरीक्षक पदाचे रिक्त आहेत. ही महत्वाची बाब लक्षात ठेवायची मित्रांनो. बघा स्वच्छता निरीक्षक भरतीची संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप वर सुरू झालेली आहे. या बॅच वर तुम्हाला संपूर्ण नोट्स, पीडीएफ नोट्स तसेच लेक्चर संपूर्ण प्राप्त होणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. मित्रांनो जाहिरात लवकरच येत आहे. आतापासून फक्त आपण काय तयार असणं गरजेचं आहे.